आदिवासी समुदायाचा जन आक्रोश मोर्चा आदिवासी विकास भवन नाशिक येथे भव्य अशा स्वरूपात काढण्यात आलेला आहे। गेल्या 1 ऑगस्ट 2024 पासून आमचे पात्रताधारक विद्यार्थी हे नाशिक येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्याची दखल कोणीही घेत नसल्यामुळे येथे आमचे माजी आमदार JP गावित यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण केलं जात आहे। तरीही शासन दखल घेत नाही आहे, म्हणून ठिकठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांमार्फत चक्काजाम आंदोलनं सुरू आहेत। नाशिक येथे पेठ या भागामध्ये मुंबई ते जो गुजरातकडे जाणारा मार्ग आहे तो सुद्धा रोखून धरण्यात आलेला आहे। नाशिकहून गुजरातकडे जाणारा मार्ग आहे तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। तीव्र असं आंदोलन आमच्या आदिवासी समाजातर्फे सुरू आहे। आदिवासी समाज हा पूर्णपणे आता या सरकारवरती संतापलेला आहे। सरकारने याची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा उग्र असं आंदोलन याच्या पुढेही होत राहणार आहे। मला एक खंत वाटते, आम्ही नंदुरबार जिल्ह्यातून आलेलो आहोत। नंदुरबार या जिल्ह्यामध्ये स्वतः आदिवासी विकास मंत्री राहतात, परंतु आदिवासी विकास मंत्री या पेसा भरतीच्या मुद्द्यावरती कुठेही बोलताना दिसत नाही किंवा कुठेही पाठपुरावा करताना दिसत नाही। निष्क्रिय असे या महाराष्ट्र शासनाला आदिवासी विकास मंत्री मिळालेले आहेत। हे आदिवासी विकास मंत्री हे या खात्याला नको पाहिजे। त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यामध्ये जे आमदार खासदार आहेत ते सुद्धा या आक्रोश मोर्चामध्ये सामील झालेले नाही। आमच्या या पेसा भरतीच्या आंदोलनाचं कोणीही नेतृत्व करताना दिसत नाही, सहभागी होताना दिसत नाही, म्हणून या आमदार खासदारांचाही आम्ही निषेध व्यक्त करतो। या आमदार खासदारांना आम्ही येत्या निवडणुकीमध्ये यांची जागा दाखवणार तर आहोत, परंतु शासनालाही आम्ही जाहीर आवाहन करतो आणि त्यांना एक इशारा देतो की शासनाने तात्काळ या पेसा भरतीच्या विषयावरती तोडगा काढावा, अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्र चक्काजाम करून टाकू। ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन आता करणार आहोत। सर्व सरकारी कार्यालय आम्ही बंद पाडणार आहोत आणि जो कायदा सुव्यवस्था बिघडेल त्याला सर्वस्वी जबाबदार हे शासन राहणार आहे। आम्ही हा लढा अजूनही तीव्र करणार आहोत। लढेंगे पेसा भरती, अरे पेसा भरती Naşik.